मेहता का उल्टा चष्मा. तुझ्या घरी रिनोव्हेशन करावं तर लागणारच आहे. नाही मेहता साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता माझं इतकं बजेट नाहीये. हो मग आता जे 1 लाख रुपये तुला कमी पडतायत ते तुला मी देतो. जेठालाल, तू मला पैसे का देशील? म्हणजे भाऊ मी उसने देईन, तू थोडे थोडे करून नंतर परत दे. नाही थँक्यू जेठालाल, पण मला पैसे उसने घेऊन रेनोव्हेशन नाही करायचंय. पण तुम्ही लोक आपापलं घर रिनोव्हेट करून घ्या. हा, आम्ही नंतर रिनोव्हेट करून घेणार आहोत. नाही नाही माधवी भाभी, आपण सगळे आपल्या घराचं रिनोव्हेशन करणं हे आपला सामूहिक निर्णय होता. म्हणून जर भिडे तू आपल्या घराचं रिनोव्हेशन नाही करणार आहेस तर आमच्यापैकी कोणीच आपल्या घराचं रिनोव्हेशन नाही करणार. काय म्हणत आहे मित्रांनो? करायचं तर एकत्र करायचं, नाही तर कुणीच नाही करणार. अगदी बरोबर. आम्ही पण नाही करणार. मिळून हो, अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. करायचं तर एकत्र करायचं, नाही तर कुणीच नाही करायचं. अरे रे, तुम्ही सगळे असं नका करू. आम्ही काही दिवसांनी रेनोव्हेशन करून घेऊ. नाही 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 भिडीबेन, आपण गोकुळधामवाले आनंद असो की टेन्शन, कायम एक दुसऱ्याची साथ देतो. हो प्लीज. बरोबर. अरे पण बाबा कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. अरे आपल्या सगळ्यांच्या घराचं रिनोव्हेशन सध्या तरी कॅन्सल. हो हो बरोबर आहे. आम्ही पण नाही बरोबर आहे. करायचं. आम्ही समजावं ना सगळ्यांना, आपल्यामुळे कोणीच रिनोव्हेशन करत नाहीये. हो, हे बघा प्लीज असं नका करू. आम्ही म्हटलं ना की आम्ही लवकरच आमच्या घराचं रेनोव्हेशन करू. हो. आणि सप्तरंगी भाऊनी इतक्या मेहनतीने सगळ्यांच्या घराचे डिझाईन्स बनवलेत, त्यांची मेहनत वाया जाईल. नो प्रॉब्लेम भिडे भाऊ, इट इज ओके. तुमच्या सोसायटी मधले सगळे लोक एकमेकांवर किती प्रेम करतात हे पाहून मला खरंच खूप बरं वाटलं. आणि तुमच्या रिनोव्हेशनच्या डिझाईन ना मी सेव्ह करून ठेवेन. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हाच मी या डिझाईनचं रिनोव्हेशन करेन. आय एम सॉरी, आमच्यामुळे तुमच्या कोणाच्याही घराचं रेनोव्हेशन सॉरी. मेहता साहेब, हा? तुम्ही भिडेला समजवा ना की त्याने माझ्याकडून पैसे घ्यावेत. नाही जेठालाल, काही फायदा नाही. भिडे खूपच स्वाभिमानी व्यक्ती आहे. त्याला अशा प्रकारे उधार घेणं अजिबात आवडणार नाही. चला आपणही जाऊयात. हे मुरली मनोहर, हे काय झालं? आमच्या घराला नवीन रूप द्यायचं स्वप्न तुटून गेलं. काय झालं? हसतीयस कशाला? मी हसत नाहीये. मग हा ते सप्तभाऊंचा फोन हसतोय. कोण? काहीतरी जॉक आला असेल फोनवर. रेवतीलालजी नमस्ते, कसे आहात तुम्ही? अरे मी तर मजेत आहे सतरंगी भाऊ. तुमच्याकडून एक मदत हवी होती. हा दादा बोला ना, कसली मदत? ते काय, मी माझं दुकान बंद करून दुबईत शिफ्ट होतोय. चला. हा नाही, बोला ना, मी काय करू शकतो तुमच्यासाठी? तुला माझ्याकडचं बिल्डिंग मटेरियल सामान खाली करण्यासाठी मदत करावी लागेल, कारण मला 3 दिवसात गोडाऊन रिकामा करायचंय. 3 दिवसात कसं काय होणार? अरे भाऊ, मला माहिती आहे वेळ कमी आहे, म्हणून मी सगळं मटेरियल 40% डिस्काउंट मध्ये विकतोय. 40% डिस्काउंट? ओके 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 ओके. तुम्ही बिलकुल काळजी नका करू, मी तुमचा माल एकदम विकून देईन. हा ओके, थँक्यू. हा ओके ओके ओके. बाय बाय बाय, टेक केअर. अरे बबीता ताई, अय्यर, जावई बापू, थांबा थांबा. आणि तुम्ही सगळे पण थांबा. काय झालं? अरे तुमच्या सगळ्यांच्या रिनोव्हेशनचं काम होणार. पण बजेट? अरे तुमच्या बजेटचा प्रॉब्लेम तर सुटला. ते कसं? हा त्याच
मी ते सगळ्यांना एकत्र सांगणार. इकडे या डॉक्टर हाती, अरे सोडी भाऊ इकडे या, चिटा भाऊ, दयाबेन इकडे या, मेहता साहेब, अंजली वहिनी हा, इकडे या, काय इकडे झालं या, माहित नाही, इकडे काय या, झालं. इकडे या, सगळे इकडे या. अरे लवकर लवकर या. काय झालं सांग तरी. काय झालं? बोल. या लवकर या, लवकर या. काय झालं कसं? काय झालं यार? हा आता सांग सत्तू नक्की झालंय काय? अरे आधी माधवी वहिनी आणि भिडे भाऊन तर बोलवू. बाबा भिडे, ओय भिडे. काय झालं? भिडे भाऊ माधवी वहिनी प्लीज लवकर खाली या. आपल्या रिनोव्हेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. नाही मला कुणाकडूनही उसने घेऊन माझं काम नाही करून घ्यायचं. हं? चल. अरे भाऊ तुला कुणाकडून उधार घेण्याची काही गरज नाही पडणार. हा सत्पू भाऊने बजेट मध्ये काहीतरी घोळ केलाय. हं? म्हणजे बजेटचा जो पण प्रॉब्लेम आहे तो त्याने सोडवला आहे. खाली ये, खाली ये. ओ अच्छा. आलो आलो आलो. खाली ये, खाली ये. खाली या. थँक्यू मुरलीधर. तुमच्या कृपेने आमच्या घरांना नवकरणाचं स्वप्न पूर्ण होणार. ओय जोपर्यंत भिडू येतोय तोपर्यंत आम्हाला तर सांग यार. अरे सांग रे बाबा. अरे जरा धीर धरा. आधी भिडे भाऊन तर येऊ द्या ना. हा आला आला. ओय आला भिडू, लवकर ये, लवकर ये, भिडू. लवकर या माधवी वहिनी, लवकर ये रे. अरे ये तू. हो बोला. ओय सप्तरंगी प्रा, आता तर सगळे आले. आता पटापट सांग बघू काय आयडिया आहे ती. हा बाबा सांग बाबा. हा बाबू मोशाय, माझा एक मित्र आहे देवकीलाल रेतीवाला. तो बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर आहे. आता तो काय करतोय, इथलं दुकान बंद करून तो दुबईला शिफ्ट होतोय. म्हणून तो आपल्या दुकानातलं सामान लवकरात लवकर विकायचं म्हणतोय आणि 40% सूट द्यायला पण तयार आहे. 40% सूट. ऐकलत का? 40%. ती कमाल ना, खूपच मस्त. मग जर आपण आपलं सगळं सामान म्हणजे वाळू, सिमेंट, विटा, वॉटरप्रूफिंग टाइल्स, पीओपी, प्लाय सगळं जर आजच खरेदी केलं तर तुमच्या मटेरियलचं जेवढं बजेट आहे तेवढं ते असंच कमी होऊन जाईल ना. हा म्हणजे 40% डिस्काउंट आम्हाला मिळणार. म्हणजे कामच खूपच स्वस्त होईल आणि तुमचं रिनोव्हेशन तुमच्या बजेटच्या आतमध्ये होऊन जाईल. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर. अरे म्हणजे ओव्हरऑल बजेट मध्ये 40% डिस्काउंट झालं. एक मिनिट सत्पू भाऊ. हा. हा तुमचा मित्र 40% डिस्काउंट देतोय, मग मालामध्ये गडबड नाही ना होणार? अरे जेठा भाऊ, मला अजिबात गडबड नाही होणार. याची गॅरंटी मी देतो ना. बस. अरे तुम्ही गॅरंटी घेताय तर मग आम्ही डोळे झाकून त्याच्याकडून माल घेऊन टाकू. काय भिडे? हो. अहो सप्तरंगी भाऊ, तुम्ही तर आम्हा सगळ्यांचा प्रॉब्लेम सोडवून म्हणजे आपलं रिनोव्हेशन होणारच. हो 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 हो. वा बबिताजी वा, तुमच्या भावाला तर मानलंच पाहिजे. थँक्यू जेठाजी. जेठालाल नेहमी म्हणतोस की बबिताजी तुमच्या भावाला मानलं पाहिजे, पण कधी मला नाही म्हणत की आयर तुझ्या मेवण्याला मानलं पाहिजे म्हणून. ओ बाबू तर भडकला. हे? अरे म्हणजे अय्यर भाऊ, यात तर तुम्हाला मानलं पाहिजे, कारण मेवण्याच्या बाबतीत तर तुम्ही जबरदस्त बाजी मारलीत. तसंही मेवण्याच्या बाबतीत तुमचं नशीब काही कमी थोडीच नाही टपूचे पप्पा. अरे माझ्या मेवण्याची बरोबरी तर जगातला कुठलाच मेवणा नाही करू शकणार. अरे ऐका 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 ऐका. ऐक, जर डिस्काउंट पाहिजे असेल तर मटेरियल आजच खरेदी करावं लागेल, म्हणजे दुसरं कोणी याचा फायदा नाही घेणार. हो बिलकुल तयार. तर मग मी रेवतीलालला सांगून टाकतो. हो हो लगेच 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 बोलून टाका. हो बोला सप्तरंगी भाऊ. हा रेवती भाऊ, अरे तुमचं काम झालंय. हा आम्ही बरंच मटेरियल आजच्या आजच खरेदी करून टाकू. खूप छान सप्तरंगी भाऊ, खूप छान. ओके ओके ओके, बाय 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 बाय. अच्छा ऐका, रेवतीलालला पैसे आजच्या आजच द्यावे लागतील. हो मग ठीक आहे ना, आम्ही सगळे चेक देऊन टाकतो आताच. हा अच्छा मग तुम्ही सगळेजण मला मटेरियल साठी 1 लाखाचा चेक देऊन टाका. नंतर मी फ्लॅट प्रमाणे हिशोब करून टाकेन. बरोबर आहे. आणि आता जो सर्वात आधी मला चेक देईल त्याला माझ्याकडून 10,000 रुपयांचं स्पेशल डिस्काउंट.
ओहो अरे 10,000 रुपयाचं डिस्काउंट. म्हणजे मला बघायचं आहे की तुमच्यापैकी सर्वात जास्त उत्साही कोण आहे जो हे बक्षीस जिंकेल. अरे जा ना, पळा पळा, जा, जा. एक मिनिट. काय झालं? अरे तो चेक कुणाच्या नावाने लिहायचा आहे? हा ते तर सांग आधी. अरे हो सांग. अरे रेवतीलाल, वाळू सिमेंट प्लायवूड वाला कंपनी. हा, चला चला चला. अरे बाबा, इतकं मोठं नाव लक्षात कसं राहील? हो तुझ्या लक्षात राहील ना? रतिलाल सिमेंट वाले. अरे बाबा रेवतीलाल म्हटलं, तू काय रतिलालला मध्येच अरे आणतेस? काही प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला त्यांचं नाव SMS करून टाकतो. अरे तुम्ही लोक कशाचा विचार करताय? जा ना लवकर, पळा पळा पळा. हा ओके. लवकर लवकर लवकर. रेवतीलाल रेती सिमेंट प्लायवूड वाला कंपनी. टपूचे पप्पा, हे घ्या. हा दे दे. आणि चेकबुक कुठे? तुमच्या हातात तर आहे. अरे संपलं आहे. याचा नंतरचं नवीन चेकबुक कुठे? ते तर शोधायला लागेल. अरे मग तुझं चेकबुक दे. अच्छा अच्छा, थांब. सॉरी. अरे वा, नावाचा मेसेज पण आला. हे घ्या. हा हे घे, हे पकड, नीट असंच लवकर पकड. लवकर सही करा. अरे एक मिनिट, आधी नाव लिहावं लागेल. बघ, सगळ्यात पहिला चेक माझाच पोहोचेल. सगळ्यात चेक लिहिणं म्हणजे मला डाव्या हाताचं मळ आहे. पण तुम्ही तर उजव्या हाताने लिहिताय. काय विनोद Sorry. करतेस? हो. पेन चालत का नाहीये? हे सगळे तुमच्या जमान्याचे पेन आहेत ना? हा? अरे काय करताय हे? देवा, थांबा जरा, एक दुसरा पेन आण, मिनिट. दुसरा पेन आण. हो आणते. हे लवकर घ्या. दे रे बाबा. लवकर दे लवकर, दे. हा. अगं हे पण चालत नाहीये माधवी. हे राम. हे आपण खाली राहतो म्हणजे सगळ्यात आधी चेक आपणच देऊन यायचा. बरोबर आहे. बक्षीस तर आपणच जिंकणार. कोमल पूर्ण चेक भरलाय. आता फक्त कुठल्या नावाने चेक लिहायचा. तो मेसेज आला की अरे बापरे, काय झालं? कोमल फोनची बॅटरी पूर्ण संपली आहे. लवकर चार्जर घेऊन ये. आता घेऊन येते. कुणास ठाऊक कोणाचा फोन आहे. हॅलो, रॉंग नंबर. अरे विचारायचं तरी कोण आहे? अरे यावेळी कुठलाही फोन असो तो रॉंग नंबरच आहे भाऊ. अरे तुला नाव आठवतं का त्याचं? रेतीलाल. रेतीलाल. पुढे विचार करा. अगं कुठला SMS पण आला नाही बघ ना. अरे हा बघ, आला. चेक घेऊन पंजाब मेल सारखा पळेन. ओय, बक्षीस तर मीच जिंकणार आहे सोनिये. लवकर कर. ओ तरी, जिथे आकडे लिहायचे होते तिकडे शब्द लिहिले आणि जिथे शब्द भरायचे होते तिथे आकडे लिहिले. अरे लुच्चो. ओय, मस्करी करतोय सोनिये. चल फटाफट सही कर. हो. पुढे दुसरं पोहोचायच्यात आपल्याला पोहोचायचंय. 10,000चा डिस्काउंट तर मलाच मिळणार आहे. सप्तू बाबू, ओ सप्तू बाबू, लवकर लवकर. अरे 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 ही अडकली. अय्यर भाऊ. या पोपटलाला काय झालं? अरे जरा लवकर बाहेर या, 1 मिनिट. अरे काय आहे पोपटलाल? अरे अय्यर भाऊ, माझी छत्री अडकली, जरा काढून द्या ना. अरे असं काय करतो आयचं? हो, लवकर 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 अय्यर भाऊ. अरे यार, हे घे. थँक्यू. हा ठीक आहे. हो या सप्तू बाबू. हा, आलो. हा. अरे बबिता, चल लवकर चल. सप्तू बाबू, तुमचा चेक तयार आहे. चेक छत्रीच्या आतमध्ये आहे, घेऊन टाका. अरे आता डिस्काउंट तर मला मिळेल ना. थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे मला 10,000चा फायदा झाला. चल लवकर. Come on, hands fast. अरे हातीभाऊ थांबा. अरे माझी चप्पल राहिली माझी. चला, अरे, चला, चप्पल 2 मिनिटात आलो मी. टपूचे पप्पा. कौशल. अरे चेक तर घे. सोनिये, चेक करा, लवकर. अरे कुठे हा खिळा लावून घेतला? गेले पुढे. लवकर. चला ना. अरे हा घे.
ओके ओके मी घेतो. सप्तरंगी हे घे माझा चेक. तू आधी माझा चेक घे. अरे अरे हा चेक घेऊन तर सर्वात आधी मी येणार होतो. ते पोपटलालची छत्री माझ्या बाल्कनी मध्ये अडकली. ती काढण्याच्या नादात मला यायला उशीर झाला. अरे त्याने काय होतं अय्यर भाऊ, माझा तर शर्ट अडकला होता खिळ्यामध्ये, तो पण फाटला, तरी मी वेळेवर आलो सर्वात आधी. नाही पहिला मीच येणार होतो, पण काय झालं की ऐन वेळेला माझी चप्पल तिथे राहिली. त्या भानगडीत लेट झालो. नाहीतर आधी मीच चप्पल देणार होतो, चेक देणार होतो. ओ यार, तुम्ही लोक वाद का घालताय? हा सप्तरंगीच सांगेल ना की चेक आधी कुणी दिला आणि डिस्काउंट कुणाला मिळणार आहे ते. बरोबर आहे. एकदम बरोबर बोलला सोडी तू. डिस्काउंट तर फक्त पहिला येणाऱ्याला म्हणजेच मला मिळणार. ओय पोपू, ओय कमाल आहे, तू अजूनपर्यंत वर काय करतोस बाबा? हो, पोपटलाल बाबू मोशायचा चेक सगळ्यात आधी आलाय. ओय कसं काय? कसं? पोपटलाल बाबू मोशायने छत्रीच्या आत चेक ठेवून माझ्यापर्यंत पोहोचवलाय, म्हणून आला तो लवकर. हे बघा. काय डोकं चालवलंय. अरे हे तर चीटिंग आहे, चीटिंग. कसली चीटिंग? बाबा पोपटलालसाठी लग्न आणि युद्धात सगळं काही माफ आहे. अरे काय माणूस आहे हा? छत्रीकडून काय काय काम करून घेतो हा? खरंच कठीण आहे. ओय पोपू, तू तर न पळता शर्यत जिंकलास. हा, पण पोपट बाबू मोशाय, तुमची मेहनत तर वाया गेली ना. का? कारण मी मस्करी करत होतो. अरे घ्या मस्करी. कमाल आहे बाई. मस्करी? कसली मस्करी बाबा? असं थोडी चालतं. थांब थांब, मी खाली येतो, लगेच येतो. थांब. अरे तुम्ही काय बोलताय सप्तरंगी भाऊ? मस्करी? तुमच्या मस्करीच्या नादात माझा शर्ट फाटला. अरे हा बघा. शर्ट काय मी तर चक्कर आली, पाणी आणा. राहू द्या, कसलं पाणी मागताय? कोण बोलला चक्कर आली मला? मी चप्पल घालत होतो तुझा या खांद्याचा आधार घेऊन. हो ठीक आहे ठीक आहे. हा भाऊ असं कसं चालेल? मस्करी करत होतो म्हणजे काय? काय मस्करी करत होतास तू? हा, अरे मी इतकी मोठी रिस्क घेऊन माझ्या छत्रीची मदत घेऊन मी तो चेक खाली पाठवला. माझ्या छत्रीला काही झालं असतं तर? अरे हा, छत्रीचा सोड पोपटलाल. इथे पळता पळता मला दम लागला. कसं काय? अरे सॉरी हा हत्ती भाऊ. मस्करी करताना मला तुमचा विचार नाही आला की तुम्हाला त्रास देखील होऊ शकतो. काही हरकत नाही, काही हरकत नाही. नाही नाही नाही, सॉरी बेरी काही नाही बाबा. तुम्हाला आता मला 10,000चा डिस्काउंट द्यावाच लागेल. अरे पण मी कुठून देणार आता discount? ते मला काही माहित नाही. मस्करी करण्याच्या आधी विचार करायचा होता. ताई, अरे मी काय बोलणार. अरे पोपटलाल सोड भाऊ, काय बालिशपणा करतोयस तू? अरे काय सोडू आणि का सोडू? आणि असं असेल तर तू दे 10,000. मी सत्पू भाऊ, एक काम करा, तुम्ही जो 40% डिस्काउंट देणार आहात ना, तो याला नका देऊ, याला 10,000 देऊन टाका. ऐकलं बाबा, कळलं मला. मला 10,000 नको आहेत बाबा. हा कळलं. होय होय, मस्त मस्त. हा द्या द्या, चेक द्या. हा हे घे. तुमचं पण द्या. द्या, हा, हाती भाऊ. द्या चेक द्या. घे. सत्तूबाई, हे घ्या सत्पू भाऊ, सगळ्यांचे चेक घ्या. बबिताजी दिलं. होय, 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 मस्त. वा 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 वा. मी आजच चेक देऊन रेवतीलाला सांगून माल टाकायला सांगतो. मग उद्यापासून फाटाफाटी मस्त काम सुरू होऊन जाईल. हा व्हेरी गुड. बरोबर हो. सगळ्यांच्या घरी एकत्र काम सुरू होईल. हा, अरे तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी एका खोलीचं काम सुरू करेन ना. हो, पण सप्तरंगी भाऊ, तुम्ही ज्या खोलीचं काम सुरू कराल त्या खोलीतलं सामान तर आम्हाला हलवायला लागेल ना. अरे बाबा, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी माझा एक माणूस घेऊन येईन ना. अरे एक माणूस सगळ्यांच्या घरी काम करेल तर काम कधी होईल? अरे मला म्हणायचं आहे की मी एक माणूस नाही, 25 ते 30 माणसं घेऊन येईन मी. वा वा, भालो बबिताजी. बंगाली आहेत ना ते, अनेक वचन एक वचन असं काही नसतं. असं
तुम्हाला कसं एवढं बंगाली येते? नाही एवढं नाहीये, एवढंच येतं. तो तुम्हाला तुमचं सामान पॅक करायला मदत करेल आणि दुपारपर्यंत तुमचं काम सुरू होऊन जाईल फटाफट. मग काहीच काळजी अरे नाही. का काळजी नाही अय्यर भाऊ? अर्ध्या घरात सगळं सामान पडलेलं असेल, अर्ध्या घरात काम चालू असेल, ते रेती भाऊ सगळं रेती सिमेंट टाकून देतील, मग आपण लोक राहणार कुठे? अरे हो तुमच्याकडे नाही म्हणजे माझ्याकडे सोल्युशन आहे. काय? काय करूया आपण लोक जोपर्यंत हे काम चालू असेल आपल्या घरात, तर आपण सगळ्या लोकांचं फर्निचर क्लब हाऊस मध्ये ठेवून देऊ. तिथेही जागा कमी पडली तर आपण सोसायटीच्या ऑफिस मध्ये ठेवू. वा 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 भिडे, एकमेव सेक्रेटरी असण्याच्या नात्याने तू पहिल्यांदाच छान काम केलंयस. मस्करी करतोय रे बाबा. आणि जे रिनोव्हेशनचे सामान येईल ना, त्याच्यासाठी आपण एक शेड बनवून टाकू. व्हेरी गुड. हो खूपच छान. हो ठीक आहे. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आणि रिनोव्हेशन कमिटीचा मेंबर असल्यामुळे हे जाहीर करतो की ही डील डन झाली आहे. अरे बापूजी, टप्पू सेना, तुम्ही एकदम योग्य वेळेवर आलात. आताच आम्ही नूतनीकरणाचं डील डन केलंय सप्तरंगी भाऊंसोबत. सगळ्यांच्या घरात नवीन रूप असेल, नवीन रंग असेल. हो, ते टप्पू सेनेने आताच मला सांगितलं. अच्छा, ही सप्तरंगीने सगळ्यांच्या घराचं खूप छान डिझाईन बनवलंय. हो, आणि तेही बापूजी कमी खर्चात. दॅट्स इम्पॉर्टंट. अरे वा. बापूजी, तुम्ही आशीर्वाद द्या की हे सगळं काम निर्विघ्न पार पडू दे. हा, आणि विघ्न आलं जरी तरी तुमच्या आशीर्वादाला धडकून परत जाईल ते. अरे बाबांनो, माझा आशीर्वाद तर नेहमीच तुम्हा सर्वांच्या सोबतच आहे. तुम्ही काळजी करू नका. नूतनीकरणाचं काम खूप छान पद्धतीने होईल. येस, 3 cheers for renovation. Hip hip. Hip hip. Hip hip. तर अशा प्रसंगी कर्म तर व्हायलाच पाहिजे. तर होऊन जाऊ दे. बोला श्री अंबे मात की. अम्बे मात तुझे करते प्रणाम है, हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है. अंबे मात तुझे करते प्रणाम है. ए सोनू, तू टप्पू सेनेला सांगितलंस ना की मी बोलवलं त्यांना? हा बाबा, ते येतच असतील. मी काय म्हणते, तुम्ही उत्तर दक्षिण चक्रा मारताय ना, त्यापेक्षा तुम्ही पूर्व पश्चिम चक्रा मारा. का? टप्पू सेना लवकर येईल ना. काय बोलतेस तू माधवी? मग काय, शांतपणे एका जागेवर बसा, टप्पू सेना येईल. यांच्या चक्रा मारण्याने थोडीच टप्पू सेना लवकर येणार आहे. हाय हाय हाय. हा, हाय 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 हाय. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना की मी तुम्हाला इथे का बोलवलंय? हो भिडे अंकल, नाश्ता करायला. गोळ्या, तुला खाण्याशिवाय काही सुचतच नाही. मी तुला इथे नाश्ता करायला नाही बोलवलंय. मी तुम्हाला इथे यासाठी बोलवलंय की उद्यापासून सोसायटीमध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू होणार आहे. भिडे काका, ते तर आम्हाला माहिती आहे. हो. छोटा सोडी, मला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे, पण आधी माझं सगळं बोलणं तर ऐक. मुद्दा असा आहे की उद्यापासून रिनोव्हेशनचं काम सुरू होईल, तर तुम्हा सगळ्यांना कोऑपरेट करायचंय. हा, उतरी म्हणजे भिडे अंकल, तुम्ही सोसायटीचं काम आमच्याकडून पण करून घेणार का? नाही रे माझ्या राजा, तुमच्याकडून काम का करून घेऊ आम्ही? मी हे म्हणतोय की उद्यापासून काम सुरू होईल तर तुमच्या अभ्यासात डिस्टर्बन्स येईल ना, म्हणून कॉलेजमधून घरी येऊ नका. डोंट वरी भिडे अंकल. तसंही उद्या आम्ही कॉलेज नंतर सिनेमा बघायला जाणार आहोत. टप्पू, मी पण येणार. अरे मग ये ना. अरे वा, ए काय, अरे वा, काय अरे वा. अभ्यास सोडून सिनेमा बघायला जाणार हो तुम्ही लोक? नाही भिडे अंकल, अभ्यास सोडून कुठे, कॉलेज झाल्यावर. काही गरज नाहीये सिनेमाला जाण्याची. कॉलेज नंतर कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करा. ओके भिडे अंकल. टप्पू, मला तुझ्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये एंट्री मिळेल ना? ए छोटा सोडी, तुझ्या शाळेत पण लायब्ररी आहे ना, तिथे जाऊन अभ्यास कर. भिडे अंकल, डोंट वरी. आम्ही आमच्या अभ्यासावर परिणाम होऊ देणार नाही.
शाबास. पण भिडे अंकल, एक प्रश्न आहे. उद्यापासून सोसायटीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होणार आहे, तर उद्यापासून आम्ही नसणार. तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही कुठे जाणार? टिपेंद्रजी, जर मला मदतीची गरज लागली ना तर मी स्वतः तुमच्या कॉलेजमध्ये येईन आणि तुमची मदत घेईन. हा, व्हेरी गुड भिडे अंकल. बिंदास तुम्ही या, अजिबात लाजू नका. ओके, चला 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 चला. बाय, 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 भिडे अंकल. जसा बाप तसाच मुलगा. एक मिनिट बाबा, हे काय करते कायस तू? अरे टपूचे पप्पा, उद्यापासून घरात रिनोव्हेशन सुरू होणार आहे ना, तर सगळं सामान बांधते. अरे ही सगळी हमाली का करतेस? उद्या सकाळी सत्पू भाऊंचे लोक येतील, त्यांना सांगू, ते पटापट सगळं पॅक करतील. अरे टपूचे पप्पा, कोणतं सामान ठेवायचंय कोणतं नाही ठेवायचंय त्यांना कसं माहित असेल, म्हणून मी हे सगळं सामान बाजूला ठेवते, म्हणजे काही विसरणार नाही. अरे माझी दुर्गा देवी, इतकं टेन्शन घेऊ नकोस. उद्या सकाळी सगळं होऊन जाईल बाई. कसं होईल टपूचे पप्पा? तसंही तुम्हाला दुकानावर जावं लागेल, मग मला सगळी तयारी करावी लागेल ना, तुमचे कपडे, तुमचा चहा, नाश्ता. अरे बाई, मी उद्या दुकानात नाही जाणार, सकाळी उठून तुला मदत करणार बस. हो खरंच? हो, चल मी नट्टू काकांना फोन करून सांगून टाकतो आता. नट्टू काका, एकदम लक्ष ठेवून तुम्ही खेळा हा, तरच तुम्ही तुमचं कव्हर काढू शकता. डोंट वरी बागा, यावेळी तर राणी माझीच आहे. फोनच्या आवाजामुळे तुमचं सगळं लक्षच विचलित झालं. फोन का उचलत नाहीयेत? तुम्ही उचला हा नट्टू काका. अरे बागा बॉय, फोन मी उचलला काय आणि तू उचलला काय, एकच आहे ना. चल पुढे जा, लाजू नको, फोन उचल. नाही नाही नट्टू काका, फोन तुमचा आहे ना, तर तुम्हीच फोन उचला ना. अरे हे वेड्या तुझ्या माझ्यामध्ये माझं तुझं कधीपासून व्हायला लागलं. नट्टू काका, फोन उचला हा, नाहीतर तो कट होऊन जाईल. ठीक आहे बेटा, आता आपल्या दोघांसाठी मी फोन स्पीकरवर ठेवतो. अरे किती वेळ फोन उचलायला? कधीपासून रिंग वाजते? रिंग ऐकू येत नव्हती का? ऐकू येतंय. मग ते काय आहे शेठजी, माझ्या आणि बागामध्ये लाईट बेंडर चालला होता. काय चाललं होतं? म्हणजे छोटं भांडण. कशाबद्दल? हेच की फोन कोण उचलणार. ते काय झालं शेठजी की मी आणि बागा सोबत फोन उचलायला गेलो, तर मी म्हणालो की चल काही हरकत नाही तू उचल. तो म्हणायला लागला नाही तुमचा फोन आहे तुम्ही उचला. हो ठीक आहे बाबा, आता ऐका. उद्या मी दुकानात येणार नाहीये, तर तुम्ही दोघं जरा दुकान सांभाळून घ्या. नट्टू काका, शेटजींचं किती छान आहे ना, जेव्हा मनाला वाटेल तेव्हा दुकानात बुट्टी मारू शकतात आणि पगार कापला जाण्याची भीती पण नाही. अरे बागा, ते शेठजी आहेत, पगार देतात आणि पगार देणाऱ्याचा पगार कोण कापणार सांग. नट्टू काका, त्या दिवशी कस्टमर दुकानात दांडी मारायला लागतील त्यावेळी शेटजींचा पगार आपोआप कापला जाईल ना. अरे बाबांनो, फोन चालू आहे आणि मी सगळं ऐकतोय. अरे बापरे, सॉरी. काय सॉरी? आणि एक गोष्ट सांगा, तुम्ही लोक जेव्हा दांडी मारता त्यावेळी मी तुमचा पगार कापतो का? नाही शेठजी. मग सॉरी. सॉरी. अच्छा शेठजी, मी विचारू शकतो का की तुम्ही दांडी का मारताय ते? मला म्हणायचंय की उद्या दुकानात का येणार नाही. अरे बाबा, घरात रिनोव्हेशनचं काम सुरू होणार आहे उद्यापासून, तर मी ते दयाला मदत करायला जरा घरी राहणार आहे. हा. अरे वा शेठजी, चोरून चोरून लपून लपून रिनोव्हेशन केलं आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही, असं कसं करता? अरे भाऊ, रिनोव्हेशन होते, टपूचं लग्न थोडीच आहे की दवंडी पिटू. चला नट्टू काका, तुम्ही दोघं जरा दुकान सांभाळून घ्या. अरे हो बागा, उद्या मी नाही याचा फायदा घेऊन बावरीला दुकानात नको बोलावून घेऊ. नाही नाही शेठजी. आणि तूही दुकानातच थांब, तिला भेटायला जाऊ नको. हो शेठजी. चला नट्टू काका, काही काम असेल तर फोन करा, ठीक आहे? दॅट गोज विदाउट सेइंग शेठजी. म्हणजे ही पण काही सांगायची गोष्ट आहे का? इंग्लिश बाबू. काय म्हणाले? काही नाही बाबा, फोन ठेवा. जेठ्या, हे खूप मस्त झालं हं? सप्तरंगीने सगळ्यांच्या घराचं खूप छान डिझाईन बनवलंय नाही? हो बापूजी, भले व्हावे बबिताजींचे. म्हणजे त्यांच्यामुळेच आमची त्या सत्पू भाऊंसोबत ओळख झाली ना. बरोबर. आजोबा, उद्यापासून सगळ्यांच्या घरात तोडफोड सुरू होईल. अरे वा, उद्याच? हो बापूजी, त्यामुळे उद्या मी दुकानातही जाणार नाहीये. म्हणजे जेवढे दिवस काम सुरू राहील तेवढे दिवस तू दुकानात जाणारच नाहीस?
अरे नाही नाही बापूजी, इतके दिवस दुकानात न जाऊन कसं चालेल? ते तर फक्त उद्याचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळे. काय आहे, दयाला घरात काही मदतीची गरज असेल तर करू शकतो ना त्यासाठी. टपूचे पप्पा. बापूजी, टपू आज जेवायला काय बनव? दया, एक काम कर, आज बापूजी जे म्हणतील ते बनव. हा मग ठीक आहे, एक काम करूया, आज उपवास करूया. अरे गंमत करतोय. सुनबाई, तुला जे आवडेल ते बनवतो. ठीक आहे बापूजी. तर मी पुरणपोळी, भरलेल्या वांग्याची भाजी, तिळाची वडी, राजवाडी पुलाव आणि खांडवी बनवते. ओ हो, आज हे सगळं हं. का? आज काही खास आहे का? नाही नाही नाही, खास काही नाहीये, पण काय ना, उद्यापासून घरी काम सुरू होणार आहे ना, तर स्वयंपाक घरात मी इतकं सगळं नाही बनवू शकणार. मग विचार केला की आज सगळ्यांच्या मनपसंत जेवणाची मेजवानी उडवून टाकू. दया, तू स्वयंपाकघराचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. कधी काही जास्त प्रॉब्लेम झाला तर बाहेरून जेवण मागवू, काय बापूजी? हा, मी तर आपलं नवीन घर कधी तयार होणार आहे ह्याचीच वाट बघतोय. माय गॉड तारक, मी खूप एक्साइटेड आहे. पूर्ण घर नवीन होऊन जाणार आहे. तारक, आपल्या घराचं डिझाईन किती छान खूप आहे छान ना? आहे, खूप छान आहे. काय वाटतं, काम कधीपर्यंत पूर्ण होईल? अगं, आधी सुरू तर होऊ दे, सुरू झाल्यावर पूर्ण होईल. ओ यजमान, मी ह्या लेखाबद्दल बोलतीये. काम कधी पूर्ण होणार? तू माझ्याकडे लक्षच देत नाहीये सारक. लेख पण मी आताच द्यायला घेतलाय अंजली. पूर्ण करेन ना. तू सांग, तुला काय काम आहे माझ्याकडे? हो, मला ना तुझी मदत हवी आहे. कशासाठी? काही महत्वाची पॅकिंग करायची आहे यासाठी. अंजली, घरचं सामान पॅक करायला आपल्याला टेन्शन घेण्याची काय गरज आहे? अगं, सप्तरंगी भाऊनी सांगितलंय ना, त्याची माणसं येणार आहेत, ते सगळं सामान पॅक करतील आणि सगळं सामान शिफ्ट पण तेच करून देणार आहेत. एक मिनिट तारक, मी बाकी सगळ्या पॅकिंग बद्दल बोलत नाहीये. तुझ्या किमती पुस्तकांबद्दल बोलतीये. नंतर मला म्हणू नको, ओफो अंजली, हे पुस्तक कुठे ठेवलं? ओफो अंजली, ते पुस्तक कुठे ठेवलं? ठीक आहे बाई. तर चल, उठ आणि मला मदत कर ना. काय काय करू अंजली? मला लेख लिहायचाय. आता लेख लिहू की ही पुस्तकं पॅक करू? असं वाटतंय सगळी रात्र टेन्शन मध्ये जाणार आहे. ओफो माझे स्वामी, रात्रीला जसं जायचं आहे तसं जाऊ दे ना. काळजी का करतोयस? आपण दोघं असू सोबत, तर काळजीचं काय कारण? चला चला चला, खूप काम आहे. काय म्हणतेस? खुश आहेस ना? आता आपलं घरही रिनोव्हेट होणार आहे आणि नवीन घर बनताच तुझी वहिनी सुद्धा येईल. बस अजून काही दिवस घालव या घरात. आणि हो, नवीन घरात तुझ्यासाठी एक स्वतंत्र स्टँड असेल. चला, रिनोव्हेशनची तर सगळी तयारी झाली. आता मला काही टेन्शन नाही. कोमल, मला अजूनही खूप टेन्शन येत आहे की रिनोव्हेशनच्या वेळी मी माझं क्लिनिक कसं मॅनेज करणार आहे. हंस, पेशंटच्या घरी जाऊन त्यांचा इलाज करा ना. कोमल, माझ्या कित्येक पेशंटच्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट नाहीये. ओ कम ऑन हंस, थोडे दिवस सांभाळून तर घ्यावंच लागेल ना. आणि काही दिवसांचीच तर गोष्ट आहे. आणि होऊ शकतं की यामुळे तुमचं वजनही थोडंसं कमी होईल. बरोबर आहे. विचार करा हंस, रिनोव्हेशन नंतर तुमचं क्लिनिक कसं दिसेल. हो कोमल, ते तर आहे. काय झालं? कसला विचार करताय? हाच विचार करताय ना, की रिनोव्हेशन नंतर आपलं नवीन घर कसं दिसेल? सोनू, रेनोव्हेशन नंतर तर नवीन घर छानच दिसेल. मी हा विचार करत होतो की इतकी वर्ष आपण या घरात राहिलो, तर हे फर्निचर, हा फळा, हे टेबल, हे बेंच जिथे मी टप्पू सेनेला इतकी वर्ष शिकवलं, हे सगळं आता परत बघायला नाही मिळणार. रेनोव्हेशन नंतर हे काहीच राहणार नाही. नाही बाबा, नाही जाणार. कसं? आपण सेल्फी घेऊया. अरे वा, छान कल्पना आहे. लवकर लवकर. आधी इथे. हा, बॅकग्राऊंड. सगळे सगळे सगळे. चला आता झोपायला जाऊया. हो, बेडरूम मध्ये सेल्फी घ्यायचं बाकी आहे. चल 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 लवकर लवकर. रोशन, तुला झोपायचं नाहीये? ओय सोनिये, मला तर झोपच येत नाहीये यार. ते का? उद्या सकाळच्या प्रतीक्षेत. ओय सोनिये, उद्या आपल्या घराचं रिनोव्हेशन होणार आहे ना, म्हणून मी खूप जास्त एक्साइटेड आहे. माझं प्रिय रोशन, तुला काय वाटतं की रिनोव्हेशनच्या प्रतीक्षेत तू झोपला नाहीस तर सकाळ काय लवकर होईल? नाही, सकाळ तर आपल्या वेळेतच होईल ना. तर मग हे वाहिगुरु, आजच्या रात्री उद्याची सकाळ जरा लवकर कर ना प्लीज. आता झोपूयात. अरे हो, चल 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 सोनिये. चला यार, झोपूया आता. बबिता, मला तर टेन्शन येत आहे. का?
ह्या सप्तरंगी कडून कामात काही गडबड झाली तर असं काही नाही होणार अय्यर. तू सप्तूचं काम बघितलंयस ना, त्याचं काम नेहमीच परफेक्ट ते असतं. तर सगळं ठीक आहे, पण काम सुरू झाल्यानंतर बजेट मध्ये काही कमी जास्त झालं तर असं काही नाही होणार. हे बघ बबिता, सगळे लोक आपल्या भरोश्यावर काम करत आहेत. जर सप्तरंगी कडून कामात काही गडबड झाली तर सगळे आपल्याला बोलतील, खास करून जेठालाल. अय्यर असं काही होणार नाही. तू खूप जास्त टेन्शन घेतोयस. सगळे गोकुळधाम वाले आपल्या परिवारासारखे आहेत. काहीच होणार नाही. ओके अय्यर, चल आता झोपूया, उद्या लवकर उठायचंय. ओके. तर जेवायला मज्जा आली हा. आता तर तुम्हाला छान झोप येईल. अरे एकदम. चला शेवटच्या या पलंगावर झोपून घ्या. शेवटचं काय मिसळले होतेस जेवणात? काय मिसळले होतेस जेवणात? अरे तुम्हाला काही होत नाहीये. तुम्ही स्वस्त आहात आणि जेवणात काहीच मिसळलं नव्हतं. जेवण शुद्ध आणि सात्विक होतं, एकदम शाकाहारी होतं. मग असं का म्हणालीस तू की शेवटचं या पलंगावर झोपून घ्या? अरे टप्पूचे पप्पा, उद्यापासून घरी तर सगळं रेनोव्हेशनचं काम सुरू होईल ना. सगळी तोडफोड होईल तर पलंगाला पण काढावंच लागेल ना. म्हणून म्हणाले की तुम्ही शेवटच्या पलंगावर झोपून घ्या. मग तर तुम्हाला जमिनीवरच झोपावं लागेल ना राजकुमार. आम्ही जमिनीवर झोपण्यासाठी तयार आहोत राजकुमारी, पण फक्त एका अटीवर. हुकूम करा माझे काका. ए, माझे आका जो हुकूम. रोज तुम्हाला माझ्या डोक्याला तेल मालिश करावी लागेल. तुमचा हुकूम सर हाथों पर. सर हाथों पर? सर म्हणजे डोकं, तुमचा हात माझे तकदुम तक तकदुम दुम 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 तक तक ता. चला आता लवकर झोपून घ्या मेरे खजूर. मेरे हुजूर, लवकर झोपून घ्या. का इतक्या लवकर? अरे सप्तरंगी भाऊ येतील, त्यामुळे लवकर उठावं लागेल ना. आणि लवकर झोपू तरच लवकर उठू शकू. बरोबर बरोबर. चल 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 पटकन झोपून जा. चल लाईट बंद कर, लाईट बंद कर पटापट. लाईट बंद कर, लवकर झोपून जाऊ पटापट. काय झालं ना, हे तर पटापट गाडीमुळे झोपून पण गेले. थोडं हळूहळू झोपायचं ना. असं पटापट गाडी झोपते का? थोडं थोडं हळूहळू झोपायचं असते. घुगू घुगू आवाज कुठून येतोय? खोलीत कबूतर घुसले? दया तर झोपली. सोसायटीच्या सगळ्या घरांचं काम एकत्र सुरू होईल. वा. काय अब्दुल? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पोपट भाऊ. सगळी तयारी झाली का? अरे अब्दुल भाऊ, मी तर केव्हाचा तयार आहे, पण कुणी मुलगी पण तयार असायला हवी ना लग्नासाठी. पोपट भाऊ, मी लग्नाबद्दल बोलत नव्हतो. रिनोव्हेशनच्या कामाच्या तयारीबद्दल बोलतोय. आज तुम्हा सर्वांच्या घरी एकत्र काम सुरू होणार आहे ना. हो हो भाऊ. आज मी खुदाला हेच दुआ करणार आहे की सगळं काम अगदी शांतीनं होते. अरे अब्दुल मिया, गोकुळधाम सोसायटीचा रेकॉर्ड आहे. अगदी छोटस काम असेल तरी इथे हंगामा होतो. मग हे तर मोठं काम आहे, हंगामा तर होणारच. अरे हंगामा तर 100% होणार आहे. का काय झालं? जर मी पाण्याची टाकी वेळेवर सुरू केलेली नाही ना तर हंगामा होणारच आहे. अरे भिडे भाऊ मला ओरडतील. अरे अरे उगीच घाबरतो हा भिडेला. ओ माझ्या चिंताराम, कसला विचार करता तुम्ही? माधवी, सगळ्यांच्या घराचं रेनोव्हेशनचं काम एकत्र सुरू होईल. अच्छा. ओ तुला हसू येतंय माधवी? इथे मला टेन्शन येतंय. तुम्ही काय इतकं टेन्शन घेताय? सप्तरंगी भाऊ आणि त्यांची माणसं बघून घेतील. तुम्हाला थोडेच बाहेर जाऊन रिनोव्हेशन करायचंय, काही पण. अगं तसं नाहीये माधवी. मी सगळ्यांना सांगून तर टाकलंय की आपापलं सामान क्लब हाऊस मध्ये आणि सोसायटी ऑफिस मध्ये ठेवा. पण सोसायटी ऑफिस मध्ये भरपूर महत्वाच्या फाईल्स आणि कागद आहेत. या शिफ्टिंगच्या गडबडीत ते मिसप्लेस नाही झाली म्हणजे मिळवलं. हो. मी लगेच जातो आणि त्या फाईल्स घेऊन येतो आपल्या घरी. पण आता जायची काय गरज आहे? सामान ठेवायला जाल तेव्हा घेऊन या. नाही नाही नाही, तोपर्यंत खूप उशीर होईल. त्याच्या आधी मी घेऊन येतो आणि ठेवतो ना आपल्या घरात. मग मलाही टेन्शन नाही. सोसायटीच्या कामात फारच लक्ष घालता तुम्ही. मग इतकं लक्ष घरच्या कामांमध्ये दिलं असतं तर
म्हणजे तुला काय म्हणायचं की मी घराच्या कामांमध्ये लक्ष देत नाही? माधवी, तू हे कसं बोलू शकतेस? घराच्या साफसफाईत मी तुझी मदत करतो, रद्दी विकणं, घरात इस्त्री करून पैसे वाचवणं, लोणची पापडाची पॅकेट्स पॅक करणं, बाहेर जाऊन त्याची डिलिव्हरी करणं, हे सगळं मीच तर करतो ना. आणि तू म्हणतेस की मी घराच्या कामामध्ये लक्ष देत नाही? म्हणजे आता या घरातून आपण बाहेर पडतो तर हेच ऐकायचं बाकी होतं. नाही नाही, अहो सॉरी, विसरून जा सगळं हे. मी तर गंमत करत होते. मग मी पण गंमतच करतोय. अहो लपडे. अरे दया, लवकर पाण्याचा लोटा आण. ते सत्तू भाऊ येतच असेल इतक्यात. आले हे घे, catch करा. हे काय करतेस? अहो, गंमत करत होते. तू पण कमालीची आयटम आहेस दया. जेव्हा पाहावं तेव्हा खुश असतेस, हास्य विनोद करत असतेस. कारण डपूचे बाबा तुम्हीच म्हणत असता ना की माणसाने नेहमीच हास्य विनोद करत राहावं. हे मी नाही, तुझी आई नेहमी म्हणते. तुम्ही तर परीक्षेत पास झालात. तुम्हाला माझ्या आईची गोष्ट लक्षात आहे? अरे हीच गोष्ट काय दया, मला तर सासूबाईंचा एक एक शब्द लक्षात आहे. वाह, बुद्धिमान. वाह. हे घ्या, जल घ्या आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा. ते सप्तरंगी भाऊ येतात. चला, सप्तरंगी भाऊ यायच्या आत सगळे पेपर्स घेऊया. अरे खेळा लागला असता कोणाला तर बरं झालं, माझं लक्ष गेलं. अरे ओम मित्राय नमः, हे, 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 हे. नमः भार्गवे नमः, रवये नमः, जेठालाल, हिरण्यगर्भाय नमः, आदित्याय नमः, सावित्र्य नमः, भार्गवे नमः, रवये नमः. अच्छी. ये, आय, आय, आय. हा. अरे जेठालाल, काय करतोयस? अरे भिडे भाऊ, जरा शांतीने पूजा तरी करू दे. हा मग शांतपणे कर ना. सारखा सारखा माझ्यावर का अभिषेक करतोय कधीपासून? काय? अरे काय जल अर्पण करते वेळी जरा खाली बघत जाणार रे बाबा. अरे सूर्यदेवता वर आहे तर खाली पाहून कसं जल अर्पण करणार भाऊ? कारण मी भिजलो, हे बघ. दरवेळी तू असं का करतोस भिडे? काय? अरे इतकं मोठं कंपाऊंड आहे तरी तुला माझ्या बाल्कनीच्या खालूनच का चालायचं असतं? जेठालाल, मी तुझ्या बाल्कनीच्या खालून चालत नव्हतो, मी तिकडूनच चालत होतो. ते तर मला इथे खिळा दिसला आणि कोणाला लागू नये म्हणून तो काढायला इथे आलो तर हा भिजलो. नाही 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 नाही, तू खिळा उचलून खूप चांगलं काम केलंस, पण आता मला कसं माहित असेल की तू खाली खिळा उचलतोय? अरे म्हणूनच तर म्हणालो ना की जल अर्पण करण्याच्या आधी खाली बघत जा. अरे तू असा थोडा वर बघून नाही चालू शकत का? कमाल आहे माणूस. अरे जगात कुठला माणूस असा चालतो? जो स्वाभिमानी असतो तो, ज्याने आयुष्यात असं कुठलंच काम केलेलं नसेल ज्यामुळे त्याला खाली मान घालून चालावं लागेल. जेठालाल, मॉर्निंग भिडे मोशाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सत्तू भाऊ. गुड मॉर्निंग जेठा मोशाय. अरे हा तुमचा कुर्ता एवढा ओला कसं काय झाला? अरे काय सांगू, हा अरे जेठालाल. भिडे, सत्तू भाऊ आलेत. बबिताजींना सांगितलं की नाही? बबिताजी, हे बबिताजी, बबिताजी पहा कोण आलाय. गुड मॉर्निंग बोबिता ताई. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, बबिताजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जेठाजी. गुड मॉर्निंग जेठालाल. गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. गुड मॉर्निंग. अरे सोडी मोशाय कसं आहे? सप्तरंगी भाऊ, गुड मॉर्निंग. कसं काय? मस्त ना? गुड मॉर्निंग. वेलकम वेलकम. होय होय होय. वेलकम टू गोकुलधाम सोसायटी यार. ओ भिडू, आपल्या गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी साहेब. ओय सकाळी सकाळी काय झालं, एवढे घामाघूम झालायत? अरे कसला घाम, हा जेठालाल. गेला निघून. कुठे गेला? गेला सलात मध्ये. सकाळी सकाळी आंघोळ घातली त्याने. पाऊस पडला होता का? नाही यार, कुठे? मग भिडे अंकल तुम्ही भिजलात कशाने? न बोलता कॉलेजला नाही जाऊ शकत का? अच्छा, मी जरा कुर्ता बदलून येतो. सोडी, मी आलो 2 मिनिट. हो भिडू, काय Hello, पुत्र? सत्तू अंकल. गुड मॉर्निंग. सप्तरंगी काका, आम्हाला तुमचे डिझाईन्स खूप आवडले Superb. आणि स्पेशली क्लब हाऊसचं डिझाईन. सप्तरंगी अंकल, सगळ्यात आधी क्लब हाऊसचं काम सुरू करा ना तुम्ही. हो, आम्ही आमचं नवीन क्लब हाऊस पाहण्यासाठी खूप एक्साइटेड आहोत. मी पण. सॉरी मुलांनो, क्लब हाऊसचं काम तर सर्वात शेवटीच होणार. एनिवे, रेनोव्हेशन साठी टप्पू सेनेतर्फे बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. थँक्यू बेटा.
सत्तू अंकल हा. आता आम्ही निघतो, नाहीतर कॉलेजला जायला उशीर होईल आम्हाला. ओके चला चला पोरांनो, बाय बाय, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा, सगळ्यांना all the best. बाय, बाय. चला बाय बाय. बाय बाय बाय. ओय, कमाल आहे सप्तरंगी भाऊ. ओय, कुणीच नाही आलं यार. थांब, मी आता जाता सगळ्यांना बोलवतो हा, आणि ठीक काम आहे, सुरू ठीक आहे. करूया. ओय हाती भाऊ, कोमल वहिनी, ओय रोशन माय डार्लिंग, ओ भिडो आणि माझी वहिनी, जेठा प्रा, दया वहिनी, ओ मेहता साहेब, ओय लवकर या ओ. काय झालं सोडी? अरे सप्तरंगी भाऊ आले आले आले. अरे सेडी भाऊ काय झालं? काय झालं? ओ या सगळ्या आधी बाल्कनीतून खाली या, पटापट पटापट. हो, हो, आले आले. हो येतो. हा येत आहेत सगळे येत आहेत. वेळेत आले. या सगळ्यांनी या, लवकर या, पटापट या. होय 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 रोशन डार्लिंग, ये गं. लवकर या, भिडे, लवकर आले का या. सगळे? होय भिडू, ये रे, ये बाबा, ये, तुझीच वाट बघतोय. हे बघ चुकून बी गेला. काय सुकून गेलं? दुसरा कुर्ता आहे हा. हो माधवी वहिनी, अरे तिला काय विचारतोयस? मी काय खोटं बोलतोय? काय भरोसा नाही तुमचा. काय 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 सांभाळू हो मैं. माधवी वहिनी सांभाळा जरा याला. सप्तरंगी भाऊ वेलकम वेलकम. खूप खुश आहोत आम्ही की आज काम सुरू होणार आहे. म्हणूनच आम्ही सर्वांनी सुट्टी घेतली आणि आज सगळेच घरी आहोत. तर मग चला काम आपण सुरू करूया. ओय सप्तरंगी प्रा, मला सांग, तू एकटाच काम करणार आहेस? हो सप्तू, तू सर्वांच्या घरी एकटा कसं काम करशील? एकटा? अरे सोडी भाऊ, दीदी, मी एकटा नाहीये. माझे लोक येतच असतील. ते बघा, माझे कामगार आलेच. पप्पा ते सप्तरंगी भाऊ तर अख्खी फौज घेऊन आलेत. अरे जर एक साथ सगळ्यांच्या घरात काम करायचं असेल तर इतके लोक तर लागतीलच ना. हा या थांबा 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 थांबा. बबिताजी, तुमच्या भावाचं काम तर सांगावं लागेल, एकदम भालू आहे हा. बरोबर ना भिडे? हो भालो भालो. आधी मी सर्वांच्या घरी माझे लोक पाठवत आहे. ते तुम्हा लोकांना पॅकिंग साठी मदत करतील. ओके? आणि तुम्हाला तुमचं जे काही सामान क्लब हाऊस किंवा सोसायटीच्या ऑफिस मध्ये शिफ्ट करायचं आहे त्यासाठी हे लोक मदत करतील. ओके. मग मी सगळ्यांच्या घरी एक एक करून येईन आणि माझं काम सुरू करेन. अरे पण सप्तरंगी भाऊ, माझ्या आईने सांगितलंय की काम सुरू करण्याचा सर्वात चांगला मुहूर्त 12:40 आहे. ताई, त्याच्या आधी सगळ्यांचं सामान हे शिफ्ट होऊन जाईल. 12:40 ला घरात नारळ फुटेल आणि रिनोव्हेशनचं कामही आपण सुरू करू. हाय, मस्त. चला चला लवकर. एक मिनिट ऐका, प्रत्येक काम एकदम ध्यान देऊन करायचं. अच्छा, तुम्ही 5 लोक जेठाभाऊंच्या घरी जा. ड्रॉइंग रूम आणि बेडरूमचं फर्निचर बाजूला करून भिंत पाडायला सुरुवात करा. ठीक आहे? हो साहेब. आणि हा, घराच्या भिंतीवर लागलेल्या सगळ्या फ्रेम्स काढून नीट खोक्यामध्ये ठेवा. या जेठाभाऊ मी आहे. या या हो साहेब. हो साहेब. हा या 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 भाऊ, या. चला. हा चला काम सुरू करा, पटापट करा. शाबास. हा, आता तुम्ही लोक भिडेभाऊंच्या हॉल मध्ये काम करायचं आहे. फटाफट तिथलं सामान बाजूला करा आणि तिथला फरशा काढायला घ्या. ठीक आहे? आजी आजी या या या. पाठवा पाठवा. हो हो चला चल चल भिडू मास्तर. थँक्यू थँक्यू. आणि तुम्ही लोक मैता साहेबांच्या घरी जा. हे सरदारजींच्या घरी जायचंय का शेठजी? माझ्या अरे नाही, या मैता साहेबांच्या घरी जायचंय. अच्छा, या मोठ्या मिशीवाल्यांच्या घरी जायचंय का? हो, यांच्या घरी ना लक्ष देऊन सामान पॅक करा. सगळ्यात आधी ते उई पोकावाला सगळं फर्निचर आहे ना, ते काढा तुम्ही. उई पोका? अरे सप्तरंगीजी, आमच्या घरी उई पोकाचं फर्निचर नाहीये, फक्त केनचं फर्निचर आहे. नाही तसे ओई पोका म्हणजे टर्माइट, वाळवी. हो अच्छा, हा ज्याच्यात वाळवी लागली. हा. ते वाळवीवाला फर्निचर आहे ना, ते बाजूला करा. ड्रॉइंग रूम मधलं सगळं फर्निचर बाजूला करा आणि त्यांची पुस्तकं जरा नीट हलवा. हा हो, या भाऊ या ना. हा चला. गुड लक. चला मेहता साहेब, तुमचं पण सुरू झालं काम. आणि तुम्ही लोक सोडी भाऊंकडे जा. त्यांच्या भिंतीचं जे खराब प्लास्टर झालाय ना, ते काढून टाका. ठीक आहे? चला सप्तरंगी प्रात, तुम्ही पण घरी चला. ओय रोशनच्या हातची फर्स्ट क्लास अमृतसरी लस्सी प्या. नाही सोडी भाऊ, मी नंतर येतो. हा, आधी थोडं काम तरी सुरू करतो मी. हा पण नंतर नक्कीच या. हा हा हो, नक्की ये. हो चला या नंतर. चला भावांनो, तुम्ही चला. तुम्हाला All the दाखवतो माझं best. घर. चला, डार्लिंग, चला या सगळ्यांनी या.
आणि आता तुम्हाला हाती भाऊंच्या बेडरूमचं काम करायचं आहे. हो यांच्या बेडरूमच्या भिंतीवर जॉडी मारायची आहे आणि त्यांच्या घराचं वायरिंग आहे ना ते पण बदलून टाकायचं आहे. किचनचं कधी करणार? अरे करू ना करू, आधी बेडरूमचं काम तरी सुरू करू ना. हंस त्यांनी खूप नीट प्लॅन केलेलं आहे. हो सॉरी या 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 इथे खालच्या मजल्यावरच आहे. या थँक्यू. अरे हो सप्तू बाबू बोला आता आम्हीच राहिलोय. हा, आणि पोपट भाऊंच्या घरी बाथरूम पासून सुरुवात करायची आहे. यांच्या बाथरूम मध्ये पाण्याचं कनेक्शन बंद करून सगळ्याच्या सगळे नळ काढायचे आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या टाइल्स काढायच्या आहेत. आता तुम्ही लोक दोघेही पोपट भाऊंच्या घरी हो या 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 जायचे. माझ्यासोबत चला चला चला. हा दुसऱ्या मजल्यावर घर आहे माझं. या हा, तुम्ही दोघं इथेच थांबा. जे पण सामान येईल ना ते क्लब हाऊस आणि सोसायटीच्या ऑफिस मध्ये शिफ्ट करा. ठीक आहे? अरे सप्तारंगे आमच्या घरी काम कसं होणार? हो अय्यर बाबू मोशाय, आय एम सॉरी. ऍक्च्युली आज माझ्याकडे कामगार जरा कमी आहेत ना, म्हणून मी तुमच्याकडे उद्यापासून काम सुरू करेन. अच्छा. मी कामाच्या हिशोबाने माझा प्लॅन सुद्धा बनवलाय. हो ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि सतू घरी येऊन जा. हा नाही नाही दीदी, मी ना इथेच थांबतो. ते 12:40च्या आधी सगळ्यांचं सामान ते क्लब हाऊस आणि ऑफिस मध्ये शिफ्ट करायचं आहे. आणि मुहूर्त तर आज तुमच्या घरी पण होईल, फक्त ते सामान फाटाफाटी शिफ्ट करावं लागणार बस. गुड गुड गुड, ऑल द बेस्ट सतू. जरा सावकाश भाऊ, माझ्या लग्नाची फोटो फ्रेम आहे ती जरा हळू. ते वर आहे ना ते असं वर करून काढा, जरा निघेल आराम. मग तुम्ही ते खेचताय. हा सांभाळून सांभाळून. हा जी सावकाश करा रे बाबानो. सांभाळून सांभाळून ठेवा हा, एकदम सांभाळून. हा आणि हे बघ बाबा, या बॉक्स मध्ये सगळ्या फोटो फ्रेम्सच आहेत. तर याला जरा सांभाळा, जरा लक्ष ठेवा. नी कुणी याच्यावर काही जड सामान नको ठेवायला. एक काम कर, हा बॉक्स सगळ्यात वरच ठेव. काकाजी तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी सगळं सामान अगदी व्यवस्थित ठेवेन. चल जेठ्या, तू उभा काय आहेस? 12:40चा मुहूर्त आहे. हा मग बोला, काय करू मी? अरे काय करू काय? पटपट हे सगळं सामान खाली घेऊन जा. हा अरे भाऊ, झालं की नाही? अरे काकाजी, ही फ्रेम सुद्धा मी बॉक्स मध्येच ठेवू काय? अरे नाही नाही, हा यांचा फोटो नाहीये. हा त्यांचा वडिलांचा म्हणजे माझ्या आजोबांचा फोटो आहे. हार घातलाय दिसत नाही का? हा फोटो सगळ्यांबरोबर नाही ठेवायचा आहे. हे तर कायम आमच्या बरोबर राहतील, आमच्या नजरेच्या समोर. म्हणजे यांचं प्रेम आणि आशीर्वाद कायम आमच्यावर राहो. शाबास जेठ्या, शाबास. बापूजी, अच्छा तुझं झालं का रे? बापूजी मी याला जरा नीट सांभाळून वेगळं पॅक करतो. हा दादा, ती पुस्तकं जरा नीट पॅक करा. आणि हे पेपर्स खूप महत्वाचे आहेत, इकडे तिकडे होता कामा नये, लक्ष द्या. ही इस्त्री का ठेवली इथे? दादा इस्त्री पॅक नाही करायची. माधवी इस्त्री का ठेवली इथे? अहो राहू दे, ती सुद्धा सगळ्या सामान मध्ये पॅकिंग मध्ये जाईल. आपण थोडे दिवस बाहेरून इस्त्री करून आणू. हा काही गरज नाहीये माधवी फालतूचा खर्च करण्याची. मी घरात इस्त्री मॅनेज करेन. हा अहो कमाल आहे बाई. ओ यारा, अरे टेप लाव. बॉक्स जास्त वजनदार झाला ना तर उचलला नाही जाणार, म्हणून तुम्हाला सांगितलं. खूपच छान. आणि जरा नीट लावा, पडलं नाही पाहिजे. हा व्हेरी गुड, शाबास. ओ तेरी. अरे हाय हाय. अवघड सर, खाली टेप लावायला विसरलो. ओय काही हरकत नाही यारा, तुला काही लागलं तर नाही ना? नाही नाही. ओय रब्जीची कृपा आहे. आता एक काम कर, बॉक्स जरा उलटा कर आणि अगदी व्यवस्थित टेप लाव, म्हणजे यावेळी बॉक्स मधून काही पडणार नाही. ठीक आहे सर. आरामात, प्रेमाने. हा आता दुसरा बॉक्स. ओ भाऊ 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 जा, एक मिनिट, एक भाऊ मिनिट. सांभाळून पुस्तकं ठेवा. जी, मॅडम. खूप सगळी अवघड आहे. पुस्तकं पॅक झाली का? हो झाली झाली. अरे काय झालं? अगं काय काय झालं यार, गडबड झाली. माझ्या लेखाच्या संदर्भासाठी पुस्तक घेऊन आलो होतं, ते सापडत नाही आता. मी तुला आधीच सांगितलं होतं की एखादं महत्वाचं पुस्तक असेल तर मला सांग, मी बाजूला ठेवून देईन.
आता होणार ना दुप्पट काम? काय करू शकतो आता? बहुतेक ह्याच्यात पॅक झालंय. एक मिनिट. अरे 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 एक कसं मिनिट. मेहनत करतोय सारं अगं तू. काय करू बाई, गरजेचं आहे. ऐकत तर एकही गोष्ट नाहीस हं तू. अरे एक सेकंद भाऊ. कोणतं पुस्तक आहे सांग तरी मला. सापडलं 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 हे पुस्तक. मिळालं एकदाच. पुस्तक हरवलं तर खूपच त्रास होतो भाऊ. अरे पण ही हास्याची पुस्तकं या करुण रसाच्या पुस्तकांबरोबर कोणी पॅक केली भाऊ? साबजी मीच ठेवलीये. भाऊ माझ्या, काय करतोस यार तू? हास्य रस आणि करुण रस समजू शकतोस का? 9 रस असतात. किती रस? बरोबर 9 रस असतात साहित्यामध्ये. आणि कधीही आपण रसांची सरमिसळ करू शकत नाही. आता जरा विचार कर, जर हास्य रस आणि करुण रस मिसळले गेले तर काय होईल? नीरस होऊन जाईल. नीरस कसा होईल अंजली? रस तर असणारच, पण कुठला असेल हेच काही कळणार नाही. ना हास्य ना करुण. म्हणून या पुस्तकांना एकत्र ठेवता कामा नये. ठीक आहे, वेगवेगळं असायला पाहिजे. स्पष्ट वेगवेगळं. साबजी या जुन्या पुस्तकांमध्ये काय ठेवलंय? रद्दीमध्ये काही नाही मिळणार. काय म्हणाला तुम्ही? रद्दी. रद्दी? जरा उठा भाऊ. एक मिनिट जरा उठा भाऊ. 1 मिनिट उठा. भाऊ काय म्हणालात तुम्ही? यांना रद्दी म्हणालात? या पुस्तकांना रद्दी म्हणालात तुम्ही? ही पुस्तकं नाही आहेत. हा माझ्या आयुष्याचा खूप मोठा खजिना आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही पुस्तकं आहेत. या गोष्टी फुटल्या ना, या काचेच्या गोष्टी चालेल मला, पण ह्या पुस्तकांना काही होता कामा नाही. अरे यातली काही पुस्तकं तर मिळत सुद्धा नाहीत नीट. ठीक आहे साहेब. 1 मिनिट ते इथे द्या आणि हे हे तिथे घ्या. ठेवा. हंसे आठवतंय? आफ्रिका. अरे आफ्रिकेच्या आठवणी. साहेब तुम्ही दोघे बाहेर बसा ना, आम्ही सगळं करून घेतो. काही तुटून फुटून जाईल. ठीक आहे ठीक आहे. कोमल, हा चल आपण किचन मध्ये जाऊया. हा किचन मध्ये कशाला? काहीतरी खायची व्यवस्था करू. हंस आताच तर तुम्ही जेवला होतात ना? अगं यांच्यासाठी सो स्वीट. आणि थोडं माझ्यासाठी. चल चल चल, मी तुला मदत करतो. चल चल चल. अरे आम्ही किती येतो, छान. आम्ही चला येतो. या या चल, या.